यांचा पराभव होणं गरजेचं आहे. रावसाहेब, काल शिवाजी पार्क मध्ये महायुतीची सभा झाली. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भूतकाळात एकमेकांवर केलेले हो केली टीका, जहरी ना अति जहरी टीका केली. पुढे बोला. व्हिडिओ दाखवले अति जहरी राज ठाकरेंवर टीकेचे हो केली ना केली हो, पण मराठी माणसासाठी आम्ही एकदा एकत्र आल्यावरती मागची सर्व किलमिश आणि जलमट दूर झाली. भाजपमधल्या मराठी माणसानेही आमच्यात यावं ना. हा लढा मराठी माणसाचा आहे. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले, आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या मनातली काय जळमट किलमिश आम्ही दूर केली. काय राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप टीका होत असते. दीर्घद्वेष ठेवायचा नसतो राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. उद्धवजी आणि राजजींनी सर्वच पक्षातल्या मराठी माणसांना आवाहन केलेलं आहे. भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत. त्यांच्यातल्या जर मराठी भावना, मराठी अस्मिता जिवंत असतील तर ते अण्णामलाई छाप राजकारणात गुंतून पडणार नाहीत आणि ते मराठी माणसाच्या मागे उभे राहतील. काल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी मिमिक्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं त्याने मिमिक्री करावी नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या काकासारखी पक्षाची मिमिक्री झाली ती तुमची होईल. काका म्हणजे राज ठाकरे, बरोबर आहे ना. काका म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. त्या काकाकडे आपण अनेकदा चहा प्यायला गेलेला आहात, राजकारण करायला गेलेला आहात आमच्या विरुद्धच. त्या काकाचा इतका तिरस्कार तुम्हाला का वाटू लागला की तुमच्यावरती वेळ आली काका मला वाचवा म्हणण्याची? मिमिक्री पेक्षाही ती एक कला आहे. ती सगळ्यांना जमते असं नाही. भारतीय जनता पक्ष हा कलेचा, राजकीय सभांमधून अशा प्रकारच्या नकला सातत्याने केल्या जातात. बाळासाहेबही करायचे. ज्याला जमते ते. आम्ही कलाकार लोक आहोत. ठाकरे कलावंत आहेत, त्यांना जमतं. राजसाहेबांना जमतं, आदित्यला जमतं, उद्धवजींना जमतं. तुम्ही एखादं फिल्मी स्कूलला ट्रेनिंग लावा स्वतःचं. व्हॉइस कल्चर वगैरे ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या करा आणि तुम्ही शिका. आम्ही तुम्ही केलेली मिमिक्री आम्ही एक कला म्हणून त्याचा आनंद घेऊ. आदित्य ठाकरेंसमोर शीतल गंभीरला आम्ही चर्चा करायला पाठवतो.